आज आमचा हॉस्पिटलमध्ये शेवटचा दिवस होता, कारण आज आम्हाला डिस्चार्ज मिळणार होता, म्हणूनच आम्ही खुश होतो. कधी जायचं घरी? संध्याकाळी जायचं ना. बोर झालं होतं नाही तर एवढं संपलं ना की संध्याकाळी आम्हाला घरी जायचंय. वरदला बोर झाले हॉस्पिटलमध्ये आहे ना, थांबून थांबून इथं झोपून झोपून. पप्पा म्हणते उद्या दुपारी जायचंय, पण नाही, आता डॉक्टरांनी सांगितलंय ना संध्याकाळी जा म्हणून. हो ना. खुश का? वरदची आत्तू सुद्धा आज मुंबईवरून वरदला भेटण्यासाठी आलेली होती आणि वरदचं जरा वेळ सलाईन काढलं, त्यामुळे ना लगेच तो आत्तूसोबत इतर ना लुडो खेळायला लागला आणि आत्तूला हरवलं, त्यामुळे ना तो खूपच खुश झालेला होता. तर आज आम्हाला डिस्चार्ज मिळणार होता, त्यामुळे वरदचा आनंद तर काही गगनातच मावत नव्हता, कारण त्याला ना खूप भीती भरली होती सारखं ना इंजेक्शनची. त्या झोपेत पण म्हणायचा की सुई नाही देणार ना, सुई नाही देणार ना, कारण त्याचं आऊट पण गेलं होतं एका हाताचं आणि मग दुसऱ्या हाताला सलाईन लावलं होतं, त्यामुळे तो ना खूपच घाबरलेला होता इथं हॉस्पिटलमध्ये. आणि आज डिस्चार्ज मिळणार होता, त्यामुळे ना अशी मस्ती चालू होती, लपाछपी चालू होती, खेळणं चालू होतं. पण ना आम्हाला ना लवकर इथं सोडलंच नाही, कारण आमची फाईल जी आहे मेडिक्लेमची ना ती अप्रूव्ह झालीच नव्हती. त्यामुळे ना 5 वाजता सलाईन संपलं होतं, तरीसुद्धा आम्ही इथंच बसून होतो आणि इथं कार्टून पाहत ना वरद असाच झोपलेला होता. फायनली आम्हाला ना फाईल अप्रूव्ह झाली आणि फाईल मिळाली. नंतर ना वरदचं इथं सलाईन काढायला घेतलं आणि मग ना त्याचं सलाईन काढून झाल्याच्या नंतर ना यांचे फ्रेंड आम्हाला घ्यायला आले होते आणि मग त्यांनीच आम्हाला घरी सोडलं. तर आज आम्हाला डिस्चार्ज मिळाला म्हणून एवढा आनंद झाला होता.